तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पावनखिंड या ठिकाणी भेट देण्यासाठी। वीर बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांधील मावळ्यांची धारातीर्थाची अर्थातच पावनखिंड। पुण्यावरून या ठिकाणचे अंतर 250 किलोमीटर इतके आहे आणि कोल्हापूरवरून हेच अंतर 70 किलोमीटर एवढे आहे। या दोन्ही ठिकाणाहून आपल्याला पावनखिंड या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला यावे लागते मलकापूर येथे। येथून पुढे ही खिंड फक्त 18 किलोमीटर अंतरावरती आहे। शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी पन्हाळगड परत जिंकून घेण्यासाठी कर्नूलचा नवाब सिद्दी जोहर याला सालाबाद खान हा किताब देऊन सोबत 40,000चे प्रचंड सैन्य देऊन पाठवले। या सिद्दी जोहरने त्याच्यासोबत आलेल्या वसूद खान, अफजल खान आजींच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा दिला। सिद्दी जोहरने घातलेला वेढा खूपच कडक होता, त्यामुळे महाराज गडावरच अडकून पडले। अखेर महाराजांनी या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी एक योजना आखली। त्यांनी विशाळगडावरून पन्हाळगडावर रसद पुरवण्यासाठी आलेल्या बांधल मावळ्यांची तुकडी सोबत घेतली। या तुकडीमध्ये होते बाजी प्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू बंधू। याच 600 बांधील मावळ्यांसोबत महाराज विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले। ती होती 12 जुलै 1660 ची एक पावसाळी रात्र। सिद्दी जोहरच्या सैन्याला चुकवण्यासाठी महाराजांनी आपल्या सैन्यातील शिवा काशीद यांना पालखीमध्ये बसवून मलकापूरच्या दिशेने पाठवले व स्वतः बांधील सैन्यासोबत हेरानीमधून हेरावून ठेवलेल्या मार्गाने विशाळगडाकडे निघाले। शत्रू सैन्याची शिवा काशीद यांना शिवराय समजून पकडले आणि जोहरच्या छावणीत आणले। मात्र हे शिवाजी महाराज नाहीत हे समजल्यावर लगेच सिद्दी जोहरने शिवा काशीद यांना ठार मारले। त्यांनी सिद्दी मसूद खान या आपल्या जावयाला महाराजांच्या पाठीमागे पाठवले। या सर्व घटनेदरम्यान मिळालेल्या वेळेचा फायदा घेत महाराजांना बरेच अंतर कापले। मसूदच्या सैन्याने मराठ्यांना गजापूर जवळील घोडखिंड जवळच्या पांढरे पाणी या ठिकाणी गाठले आणि आता खरा रणसंग्राम सुरू होणार होता। बांधल सैन्याचा सेनापती बाजी प्रभू देशपांडे यांनी मराठ्यांना 300 बांधील मावळे महाराजांना 300 मावळे सोबत घेऊन विशाळगडाकडे जाण्यास सांगितले व ते स्वतः निम्मे सैनिक घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला उभे होते। विशाळगडाकडे जाणाऱ्या महाराजांना ते म्हणाले, आम्ही शत्रू घोडखिंडीत रोखून धरू। आपण विशाळगडावर पोहोचल्यावर जोपर्यंत तोफांनी इशारा करत नाही तोपर्यंत आम्ही ही खिंड प्राणपणाने लढू। महाराज विशाळगडाकडे निघाले। येणारा प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता। मसुदाची सैनिक खिंडीला येऊन भिडली आणि सगळे
बादल मावळे बाजीकडे पाहू लागले. आता फक्त 300 बांधील मावळे शिल्लक राहिले होते. बाजी म्हणाले, पाहता काय, राजे गडावर जाईपर्यंत एकही गनिम खिंडीतून जाता कामा नाही. आणि डरकाळी फोडली, हर हर महादेव. दिन दिन म्हणत मसुदाचे सैन्य खिंडीवर आले आणि बाजी प्रभूंचे बांधील जोशाने जोरदार प्रतिदार करू लागले. महाराज 300 बांधील मावळ्याला घेऊन सूर्यराव रापा चल करून गेले. राजांच्या मावळ्यांनी प्रक्रमाची शर्यत केली आणि विशाळगड जिंकण्यासाठी युद्ध सुरू झाले. राजे आता सुटले, पण त्यांचा बाजी आता पुरता अडकला होता. बाजींची 300ची फौज निम्मीही राहिली नव्हती. त्याला जखम नाही, एकही मावळा राहिला नव्हता. प्रचंड शरीराचे बाजी शत्रूवर तस्वाने तोरंग चालवत होते. मसुदाचे हे लक्षात आले, हा बाजी असे पर्यंत खिंड काय काबीज होणार नाही. म्हणून त्याने बंदूक आणायला सांगितली आणि नेम लावून बंदुकीचा आवाज झाला आणि बाजी कोसळले. पण बादिलांचा प्रतिकार इतका होता की खिंड हंचकीच राहिली. थोड्या वेळांनी बाजी यांना सूद आली. बाजी विचारते, राजे पोहोचले का? त्याच्या मावळ्यांनी नकारार्थी मान हलवली. मावळ्यांना मागव सरकत परत अभ्यास तयार झाले. रक्तबंबाळ बाजी दिसताच गनिम घाबरून मागे हटले. महावीर ते विशाळगड ताब्यात घेतल्याचे तोफांचे आवाज गडगडाले आणि चेहऱ्यावरील हसू दिसले. राजे पोहोचले अशाच्या पावनखिंडीचा इतिहास आहे. ज्या मावळ्यांनी प्राणपणाने आपला जीव गमावला, त्या स्वराज्यासाठी, ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांसाठी प्राणांची बाजी लावली, त्याची पावनखिंड. तर मित्रांनो, पावनखिंड नाव जरी पोटावरती आलं ना, मित्रांनो अंतःकरण घेऊन येतात. तर मित्रांनो, लांबून पर्यटक इथं या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. मित्रांनो, बाजी प्रभू देशपांडे यांचा अखेर शेवट याच खिंडीमध्ये झाला. मित्रांनो, हीच खिंड गोडखिंड असं म्हणत होते. तर मित्रांनो, पावनखिंड या प्रकारची, अशा प्रकारे पावनखिंड या खिंडचं नाव. तर मित्रांनो, तुम्हाला जर यायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला ज्या शहरामधून यायचं असेल, पुण्याहून यायचं असेल किंवा कोल्हापूरहून यायचं असेल, तर मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं आहे की पुण्यावरून हे 250 किलोमीटर अंतर आहे पावनखिंड आणि कोल्हापूरहून मित्रांनो 70 किलोमीटर एवढं अंतर आहे. तर मित्रांनो, त्या दोन्ही ठिकाणून कुठल्याही शहरामधून तरी आलात तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम अगोदर तुम्हाला मित्रांनो मलकापूर या ठिकाणी जावं लागेल. तर मित्रांनो, मलकापूरपासून 18 किलोमीटरच्या अंतरावरती पावनखिंड आहे. तर मित्रांनो,
सुरुवातीला तुमच्याकडे बाईक असेल किंवा मोठी गाडी असेल तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. असे तुम्हाला अजूनही नवनवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला बघण्यासाठी मिळतील. तर भेटूया नंतर एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.